आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तिचं तुझ्यावर कधीच खरं प्रेम नव्हतं ना आहे। मला ना खात्री आहे तिला फक्त या घरातली प्रॉपर्टी हडप करायची आहे, म्हणून तिने हे सगळं केलं। तू बघ आता ती ह्या मंगळसूत्राच्या रिझनने तुम्हाला इतकं इमोशनली ब्लॅकमेल करेल। हे सगळं घडायच्या आधी तूच तिच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र काढ आणि लांब कुठेतरी फेकून दे। And just get rid of it. मला खूप काळजी वाटते तुझी। स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता मी की हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलं जाईल आणि माझं समजा आयुष्यच बदलून जाईल। पण तुला बी माहित आहे आई, काय बी झालं तरी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे मंगळसूत्र मी काढणार नाही। या सगळ्यांनी या, आमच्याकडे वडापाव खायला या। 15 रुपयाचा वडापाव आहे। एक वडापाव खाल तर खातच राहाल। वेलकम वेलकम सर, वेलकम। अहिल्या देवी आणि दामिनी देवी किर्लोस्कर वडापाव सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। नमस्कार नमस्कार। स्वस्त आणि मस्त वडापाव आमचा जबरदस्त जमला ना? येस। आणि आता तुम्ही आमच्या इकडचा वडापाव खाल ना की तुम्ही अजून लोकांना घेऊन याल, मग ती लोक अजून लोकांना घेऊन येतील। अशी लोक जमवत आपल्याला एक मोठी साखळी तयार करायची। ओके चला हे घ्या, 5 रुपयाचा वडापाव तयार, गरमागरम खाऊन घ्या। हे काय यात वडा कुठे? वडा नाही अगं आत्या। तर म्हणे वडा नाही, असं कुठे असतं का? 5 रुपयाला कोण देतो तुम्हाला वडापाव? हे बघा, वडापाव नाहीये पण वडापावचा पाव आहे की नाही? 5 रुपयाला तेवढंच, खा खा सगळ्यांनी खा। असं कुठं असतं का? आमचे पैसे आम्हाला परत द्या। हो हे घ्या तुम्ही। सॉरी सॉरी। थांबा, अगं आत्या। हे बघा, तुम्हाला तुमचे पैसे अजिबात परत मिळणार नाहीयेत। तुम्हाला अगदी हवंच असेल तर उद्यापासून आम्ही वडा सुद्धा ठेवतो, है ना? ए चला रे, यांच्याकडून आला जरा। सॉरी सॉरी सॉरी, माझ्या पार्टनरच्या वतीने मी माफी मागतो। उद्या नक्की वडे, उद्यापासून। आत्या अगं काय आहे याच्यात? वडे नाहीत, वडे कुठे आहेत? परितोष, खरं तर मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय। मला काय वाटतं माहितीये का, आपल्याला जर आपला बिझनेस ग्रो करायचा असेल ना तर आपल्याला वडा सुद्धा ठेवला पाहिजे। अरे आत्या, बेसिक कॉमन सेन्स आहे ना। वडापाव मध्ये मेन वडा आहे ना, मेन वडा आहे। नुसतं पाव खाणार आहे का कोणी? वडे नकोत का? अरे मला काय ओरडतोस? मी गेले होते त्या पारूकडे, मी तुला सांगितलं पण होतं की रोज 200 किंवा 300 वडापाव बनव म्हणून। ती प्रिया मध्ये बोलली आणि ती नाही म्हणाली। अरे मला आता मलाच कळत नाहीये मी काय करू। हा आत्या, डोंट वरी, माझी बायको आहे ना एकदम स्मार्ट, बिझनेस माइंडेड। ती आपल्याला या प्रॉब्लेम मधनं नक्की बाहेर काढेल, बघ तू। नक्की? येस डन। मंगळसूत्र? आदित्य सरांसमोर जायची बी हिम्मत होत नाही माझी। गुड मॉर्निंग पारू। काही सांगायचं आहे की नाही, का अजूनही माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवायच्यात?
रात्रभर झोप. तू विसरतेस का ग? कुठलेही नातं हे विश्वासाच्या जोरावर उभं राहतं आणि एकमेकांपासून गोष्टी लपवणं म्हणजे विश्वासघात असतो. हे जे काय आता माझ्या समोर आलंय ते तेवढंच आहे की अजून काही आहे जे मला माहिती नाही? आदित्य सर, कधीपासून आहे का हे डोक्यात तुझ्या? तू असा विचार करत असशील हे माझ्या डोक्यातही आलं नव्हतं. किती विश्वास ठेवला मी तुझ्यावर. काय समजत होतो मी तुला. आणि बाबा, अहो तिची बाजू एकदा समजून तरी घ्या. सॉरी, पण आज माझ्या आणि पारूच्या मध्ये कोणी बोलणार नाही. तू चल. आदित्य सर, आदित्य बाबा, आदित्य सर, आदित्य सर. परमेश्वरा, यांच्या नात्यात काही बिघडू देऊ नकोस. आता मी शूट केलेल्या पिक्चरचा क्लायमॅक्स बघायला मला पण जावंच लागेल. हे तेच मंगळसूत्र आहे ना? आणि शूटच्या वेळी मी तुझ्या गळ्यात घातलं होतं. बोल ना पारू, हे तेच मंगळसूत्र आहे ना? त्याच दिवशी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की पारू, हे सगळं खोटं आहे, हे फक्त शूटिंग आहे. मी तुला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं होतं, तरी तेव्हापासून ते आतापर्यंत हे मंगळसूत्र अजूनही तुझ्या गळ्यात आहे का? पारू बोल प्लीज, आता तरी बोल. तू जर बोलली नाहीस ना तर माझ्या डोक्यातले प्रश्न अजून वाढत जाणार आहे आणि त्याने गैरसमजच निर्माण होणार आहे. पारू प्लीज बोल, तुला माझी शपथ आहे. का आहे मंगळसूत्र? आदित्य सर, हा, मला हे तुमच्या समोर कधी बी आणायचं नव्हतं. मला नव्हतं सांगायचं तुम्हाला. यात माझा कुठला बी स्वार्थ नव्हता आदित्य सर. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्हाला असं वाटतं मी फसवलंय, तुम्हाला पण तसं नाही. मग का? पारू का? बोल, मी ऐकतोय.